भिंतीतील कुजबूज मनवालाला तिच्या आजीच्या जुन्या घराविषयी नेहमीच एक विचित्र आकर्षण वाटायचं। जंगलात खोलवर वसलेलं ते भव्य विक्टोरियन घर तिचं लहानपणीचं उन्हाळ्याचं ठिकाण होतं। आजीच्या मृत्यूनंतर ते तिला वारसा हक्काने मिळालं आणि त्या घराची भीतीदायक कीर्ती माहीत असूनही तिने तिथे राहण्याचा निर्णय घेतला। पहिली रात्र शांत पण अस्वस्थ करणारी होती। मनवा झोपायचा प्रयत्न करत असताना लाकडी मजल्यांचा आवाज खूप जड वाटत होता आणि खिडक्यांतून येणारा वारा जणू काही गुपित सांगायचा प्रयत्न करत होता। रात्रभर काही विचित्र आवाज येत राहिले। पहाटे रात्रीचे 2:33 वाजता ती एका विचित्र आवाजाने जागी झाली, भिंतीतून येणाऱ्या लयबद्ध ठकठक आवाजाने। तिने स्वतःला समजावलं की हे फक्त जुन्या घराचे आवाज असतील, पण ती चूक होती। दुसऱ्या दिवशी ती सामान उघडत असताना अडगळीच्या खोलीत तिला एक धुळीने माखलेली चामड्याची डायरी सापडली। ती तिच्या आजीची होती। सुरुवातीचे मजकूर साधे होते, बागकामाचे उल्लेख, पदार्थांच्या रेसिपीज आणि कुटुंबातील आठवणी। पण जसजशी ती वाचत गेली, लेखन अस्थिर होत गेलं, अक्षर जणू पिसाटल्यासारखं वाटत होतं। कुजबूज थांबत नाही। ते माझं नाव घेतात, त्यांना माझं सत्य माहीत आहे। मनवाच्या पोटात भीतीने गोळा आला। तिला आठवलं तिच्या आजीने एकदा तिला या घरातल्या विचित्र गोष्टींचा उल्लेख केला होता, पण तिने ते वैपरत्वे झालेली भ्रमस्थिती समजून दुर्लक्ष केलं होतं। त्या रात्री ठकठक पुन्हा सुरू झाली, आता ती आधीपेक्षा जास्त जवळून ऐकू येत होती। मनवा आवाजाचा पाठलाग करत गलियारा ओलांडली। तिला एक सावली भिंतीवरून सरकत असल्याचं दिसलं। तिच्या अंगावर काटा आला आणि ती घाईने दिवा लावायला गेली, पण तिथे कोणीच नव्हतं। तिने त्या आवाजाचा उलगडा करण्याचा निर्धार केला। भिंतीतील एका पॅनलला तिने हातोड्याने फोडलं। भिंतीतून धूळ उडाली, पण टॉर्चच्या प्रकाशात जे दिसलं त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली। लाकडात कोरलेल्या शब्दांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होती, आम्हाला आत घे। तिचे हात थरथरत होते आणि त्या ठकठक आवाजाचा जोर वाढत गेला। भिंती जणू हलायला लागल्या होत्या आणि एक मंद आवाज तिचं नाव पुकारत होता, मनवा, आम्ही तुला पाहतोय। भीतीने तिने एक पाऊल मागे घेतलं आणि टॉर्च तिच्या हातातून खाली पडली। प्रकाश झपझप लुकलुकायला लागला आणि त्या उजेडात तिने पाहिलं, लांबट बोटं भिंतींच्या भेगांमधून बाहेर येत होती, तिला पकडण्याचा प्रयत्न करत। मनवा स्वयंपाकघरात धावली आणि हातोडा घेऊन भिंत फोडायला लागली। भिंत तुटताच आतून काय बाहेर आलं ते पाहून ती थिजली, भिंतीत कोंबलेल्या सांगाड्यांचे अवशेष, ज्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा आक्रोश होता। हवा अचानक थंड झाली आणि एक भयंकर भावना तिच्या अंगावर चढली। कुजबूज आता एक कर्कश गडगडाट झाली होती। एक आवाज गुरगुरला, तू आम्हाला डिवचायला नको होतं। अचानक घरातलं सगळं प्रकाश गायब झालं। अंधारात अदृश्य हातांनी तिला पकडलं आणि भिंतीकडे ओढायला सुरुवात केली। तिच्या शेवटच्या विचारानेच तिचं रक्त गोठलं, तिच्या आजीने तिला केलेला इशारा वेडा नव्हता। काही दिवसांनी घर पुन्हा शांत झालं। भिंती नव्याने दुरुस्त केल्या गेल्या होत्या आणि तिथे संघर्षाचा कोणताही पुरावा नव्हता। पण रात्री जर तुम्ही अगदी जवळ उभं राहिलात तर तुम्हाला अजूनही ती कुजबूज ऐकू येईल, आम्हाला आत घे।